नंदेश्वर इथं अवकाळी पावसाचा मोठा फटका, बेदाणे शेडचं नुकसान, वीज पडून गाय दगावली। आमदार समाधान आवताडे यांनी पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीच्या प्रशासनाला सूचना। मंगळवेढा तालुक्यातील मौजे नंदेश्वर परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी व नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अचानक झालेल्या पावसानं द्राक्ष उत्पादनासाठी उभारण्यात आलेल्या बेदाणा शेडचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलंय। याच दरम्यान नंदेश्वर येथील शेतकरी धोंडीराम गरंडे यांची गाय वीज पडून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली। घटनेची माहिती मिळताच आमदार समाधान आवताडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। यावेळी प्रांताधिकारी बी आर माळी, तहसीलदार मदन जाधव, तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ, पंचायत समिती सभापती दीपाली ताड, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, उपनगराध्यक्ष येताळा भगत, पंचायत समिती सदस्य आप्पासाहेब निकम, मंडल कृषी अधिकारी बालाजी टेकाळे, कृषी पर्यवेक्षक ढाणे, सहाय्यक दीपक कोकरे, तलाठी महेश राऊत, पशुधन विकास अधिकारी कुंभार, माजी नामदेव जानकर, दादासाहेब दोलतडे, अशोक चौंडे, भारत गरंडे, दामाजी बंडगर, राहुल कसबे, ज्ञानेश्वर गरंडे, जयसिंग कांबळे, दत्ता साबणे, नानासाहेब बंडगर, मायाप्पा गरंडे, अण्णासाहेब बंडगर, अण्णासाहेब पाटील, सिद्धेश्वर डांगे तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी आमदार समाधान आवताडे म्हणाले, नंदेश्वर परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शासनाच्या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे। प्रशासनाने पंचनामे जलद गतीने पूर्ण करून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी। आमदार आवताडे यांनी प्रशासनाला तातडीने हालचाल करण्याचे आदेश देत नुकसानग्रस्त पिकांचं, घरांचं तसंच मृत जनावरांची पंचनामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। तसेच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील सर्व बाधितांना शक्य तितक्या लवकर आर्थिक मदत मिळवून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय। शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी स्थानिक शेतकरी व नागरिकांकडून होती आहे।